नमस्कार. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये उद्गार आपल्यासमोर घेऊन येत आहे एक अनोखी शृंखला, समईच्या शुभ्र कळ्या. सिद्धहस्त लेखिका व विदुषी श्रीमती वसुधाताई परांजपे यांच्या लेखणीतून साकारलेल्या देशभक्तांच्या धर्मपत्नींची व्यक्तिचित्रे, समईच्या शुभ्र कळ्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रभक्तीच्या यज्ञकुंडात आपल्या जीवनाची समिधा हसत हसत समर्पित करणाऱ्या देशभक्तांची जीवनचरित्रे म्हणजे राष्ट्रभक्तीच्या धगधगत्या मशाली आहेत. एक पाय तुरुंगात तर दुसरा बाहेर अशा देशभक्ताशी लग्न करून त्याची सहधर्मचारिणी होणं हे तर स्वयंस्वीकृत अग्निदिव्यच होय. म्हणूनच अशा महिलांचा समईच्या शुभ्र कळ्या म्हणून गौरव करणे समर्पक ठरते. उद्गार प्रस्तुत, देशभक्तींच्या धर्मपत्नींची व्यक्तिचित्रे, समईच्या शुभ्र कळ्या. नमस्कार. कॉलेजमध्ये प्राध्यापक बनून मंदिरांमध्ये पुराणे सांगून काळ नावाचे वर्तमानपत्रातून कादंबऱ्या, गोष्टी, लेख लिहून पारतंत्र्याच्या काळात ज्यांनी आपली वाणी आणि लेखणी या दोन्हीमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सारखी अनेकांची मने प्रज्वलित करून त्यात विजिगीषू वृत्ती जागवली, कृतीप्रधानता निर्माण केली, त्या निस्पृह देशभक्ताची शिवराम महादेव उर्फ अण्णासाहेब यांची धर्मपत्नी म्हणजे सौ जानकी शिवराम परांजपे. महाडचे नावाजलेले वकील महादेवराव परांजपे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ पार्वतीबाई यांचा मुलगा शिवराम वय वर्षे 11 हा लग्नाचा आहे असे कळाले. मुलीला घेऊन गणेशपंत महाडात आले. मुलगी पसंत पडली. त्या काळात वरपरीक्षाही घेतली जात असे. वरपरीक्षा मुलाच्या हस्ताक्षरावरून होत असे. त्याप्रमाणे नवरा मुलगा बैठकीत आणला व पुस्ती काढायला बसला. आपल्याला वळणदार अक्षरात पुस्ती काढता येत नाही हे त्याचे त्यालाच जाणवले. लेखन साहित्य तसेच टाकून स्वतःवर रुसून बैठकीतून निघून गेला. तरीही मला मुलगा जावई म्हणून पसंत आहे असे बयोताईंचे वडील म्हणजे पूर्वाश्रमीच्या जानकीबाईंचे वडील म्हणाले. अशी वधूवर पसंती झाली आणि देण्याघेण्याच्या गोष्टी सुरू झाल्या. मुलीचे वडील म्हणाले, मी 200 रुपये हुंडा देईन. वरपक्ष म्हणून महादेवराव म्हणाले, 300 रुपये द्यावे लागतील. एवढी माझी ऐपत नाही. महादेवराव 300चा आकडा घट्ट धरून बसले होते. अखेर एवढे मला देणे आज शक्य नाही. हिच्या खालच्या अजून 2 मुलींची लग्ने मला करावयाची आहेत असे सांगून मुलीचे वडील बैठक मोडून निघाले. ही सारी चर्चा माझघरात बसून महादेवरावांच्या आई सीताबाई ऐकत होत्या. पैशावरून विवाह रद्द झालेला त्यांना पटला नाही. गोखले उठून जाताच त्या म्हणाल्या, महादेवा, पहिली लक्ष्मी घरात चालत आली आहे. तिला नाही म्हणू नकोस. माझ्या देखत बाळ्याचे लग्न होऊ दे. मला नाचून पाहू दे. हुंड्यावरून लग्न कशाला मोडतोस? तुला थोडा का पैसा मिळतोय? मातृदेवो भव असं म्हणण्याचा तो काळ. महादेवराव उठले व दारातून बाहेर पडणाऱ्या गणेशपंतांना हाका मारून त्यांना थांबवले. दारापर्यंत भरभर जाऊन अगत्याने आपलेपणाने त्यांचा हात धरून अदबीनं त्यांना बैठकीत आणून बसवलं. हात जोडून म्हणाले, आपल्या ऐपतीप्रमाणे वरदक्षिणा द्यावी. मातोश्रींना आपलीच कन्या नाचून म्हणून हवी आहे. अशा तऱ्हेनं हे लग्न ठरलं. 1875च्या वैशाखात ते झालंही. गोखल्यांची बयोबाई आता सौ जानकीबाई शिवराम परांजपे म्हणून परांजपे कुळात वावरू लागली. शिवराम पंत अर्थात बाळकोबा त्यांचा ओढा खेळ आणि उन्हाळक्या करण्याकडेच होता. विवाहानंतरही त्यात फारसा बदल झाला नाही. बदल झाला तो जानकीत. ती पार्वतीबाई व सीताबाई यांची लाडकी सून असली तरीही उपजत चाणाक्षही होती. त्यामुळे सासूबाई व आजेसासूबाई यांच्या तालमीत त्याही उत्कृष्ट गृहिणी झाल्या, पाककलेत निष्णात झाल्या. रत्नागिरीच्या हायस्कुलात शिवरामपंत शिकण्यासाठी घराबाहेर पडले. वयाच्या 14व्या वर्षी खऱ्या अर्थाने शिवरामपंतांचा विद्याभ्यास चालू झाला. ते तालमीतही जाऊ लागले. भाग्य असे की विष्णूशास्त्री चिपळूणकर हे त्यांना शिक्षक म्हणून लाभले
आणि त्याचमुळे देशभक्तीची ज्योत त्यांच्या हृदयात तेवू लागली. चिपळूणकरांसारखे शिक्षक आणि केसरीसारखं वर्तमानपत्र या दोन्हीतील बुद्धिवैभवाचं प्रतिबिंब शिवरामपंतांच्या मेंदूत परावर्तित झालं. बाळकोबा अमूलाग्र बदलला. लाडके शिक्षक विष्णूशास्त्री शाळा सोडून पुण्याला गेल्याने त्यांच्या मागोमाग शिवरामपंतांनीही पुण्याची वाट धरली. त्यांचं पुढचं सारं शिक्षण पुण्यातच झालं. पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर. लोकहितवादी म गो रानडे, वासुदेव बळवंत आणि वाचण्यास केसरी आणि ज्ञानप्रकाश याच्यासारखी वृत्तपत्रे यांच्या सहवासामुळे शिवरामपंतांसारख्या हिराला अनेक पैलू पडले. पुणे म्हणलं की शिवाजीचा लाल महाल आणि पेशव्यांचा शनिवारवाडा. विद्वत्ता व शरीर सामर्थ्य दोन्हीचा उत्तम मेळ शिवकाळात आणि पेशवाईत दृष्टोत्पत्तीस येतो. आज जिथे शनिवार पेठेत अहिल्यादेवी हायस्कूल आहे, त्या काळात तिथे गद्रेवाडा होता. तिथेच शाळा आणि फर्ग्युसनचा प्रारंभही तिथेच. शिवरामपंत हे प्रारंभीचे फर्ग्युसनचे विद्यार्थी. मॅट्रिक झाल्यावर आपला भार फारसा वडिलांवर टाकायचा नाही म्हणून पंतांनी मुंजाबाच्या बोळात मळेकरांच्या वाड्यात बिऱ्हाड थाटलं आणि जानकीबाई महाडाहून पुण्यात आल्या. खर्च कमीत कमी व्हावा यासाठी ते स्वतः तर दक्ष होतेच, पण जानकीबाईंनाही त्यांनी या बाबतीत सावधपणा शिकवला होता. तेव्हा चुलीत लाकडं घालून स्वयंपाकाची पद्धत होती. सकाळच्या स्वयंपाकासाठी लाकूड चुलीत घालायचे, स्वयंपाक संपला की ते विझवायचे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकासाठीही तेच वापरायचे. रोज एका लाकडापेक्षा अधिक जळण लागता कामा नये अशी सक्त ताकीद जानकीबाईंना मिळाली होती. आपल्या पतिराजांचे बुद्धिवैभव आणि लोकप्रियता आता त्यांना प्रकर्षाने अनुभवायला येऊ लागली. असा बुद्धिमान आणि लोकादरास प्राप्त झालेला पती मिळाल्याने आपल्या जीवनाचं सार्थक झालं हाच तृप्ततेचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर सदैव झळकत असे. केवळ कॉलेजातील वर्गाच्या 4 भिंतीतील मुलांसमोर आपले ज्ञान प्रदर्शित व्हावे हे काही शिवरामपंतांना पटेना. त्यांना तर साऱ्या समाजाचे प्रबोधन करून त्यांना स्वातंत्र्योत्सुक बनवायचे होते, कार्यप्रवण करायचे होते. म्हणून त्यांनी विचार केला, आपला दांडगा ज्ञानसंचय व स्फुरणारी प्रतिभा हिला मुखरित करण्याकरता त्यांनी देवळादेवळातील व्यासपीठाचा उपयोग करून पुराण सांगायचे ठरवले आणि पुराण सांगण्यासाठी निवड केली महर्षी व्यासांच्या महाभारत या ग्रंथाची. राजकीय जागृतीसाठी देवळातील व्यासपीठाचा उपयोग लोकादरास प्राप्त झालेल्या प्राध्यापक शिवरामपंतांनी सुरू करताच लोकांच्या झुंडीच्या झुंडी देवळात पुराण ऐकण्यास येऊ लागल्या. देऊळ अपुरं पडू लागलं. या अभिनव पुराणाला लोकांनी राजकीय पुराण असं नाव दिलं. जसं वरून कीर्तन आतून तमाशा तसंच हे काहीतरी. वरून पुराण आणि आतून राजकीय प्रबोधन. जानकीबाईही पुराण ऐकायला जाऊ लागल्या. त्यामुळे त्यांच्या बुद्धीचीही कवाडे उघडू लागली. संसार सावरण्यातला थोडा वेळ काढून त्या पुराण ऐकू लागल्या. पतिराजांच्या ज्ञानामृताचे घोट पिऊ लागल्या. आपला पती लोकादरास का प्राप्त झाला हे त्यांना आता थोडं थोडं उमगू लागलं. अंतःकरणात आदर होताच, त्याची जागा आता अभिमानाने घेतली. सेवेसाठी त्या अधिक दक्ष झाल्या. याच काळात टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. त्यामुळे गावोगावाहून पंतांना व्याख्यानासाठी निमंत्रणं येऊ लागली आणि पंतांची वाग्गंगा दुथडी भरून वाहू लागली. सारा समाज त्यातून सुस्नात झाला. त्याला कळून चुकलं, शिवरामपंत म्हणजे केवळ व्यक्ती नाही तर मूर्तिमंत स्फूर्तीच त्यांच्या रूपाने अवतरली आहे. पण सरकारी नोकर आणि राजनिष्ठ लोकांच्या नाकाला पंतांच्या व्याख्यानाच्या मिरच्या झोंबू लागल्या आणि त्यांना प्राध्यापकीचा राजीनामा द्यावा लागला. आता प्राध्यापकीच्या बंधनातून मुक्त झालेल्या पंतांनी वाणीऐवजी लेखणीला प्राधान्य दिलं. त्यातच प्लेग आणि दुष्काळ. दुष्काळ कसा तर एकदा अवर्षण आणि एकदा अतिवर्षा. सतत 2-4 वर्ष या आसमानी संकटामुळे समाजाचे हाल आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून रयतेचा होणारा छळ याचे वर्णन लेख, गोष्टी, नाटकं यांच्या माध्यमातून पंत प्रकाशित करत होते. इकडे समाजात त्याविरुद्ध क्रोधाग्नी भडकला होता. त्याचं पर्यावसान 22 जून रोजी आयस्टन आणि रँड यांच्यावर गोळ्या झाडण्यात झालं. त्यामुळे ब्रिटिश सरकार चवताळलं. क्रोधाग्नीत तुपाची भर पडली आणि समाजाचा न भूतो न भविष्यती असा छळ सुरू झाला. या पार्श्वभूमीवर 25 मार्च 1898 शुक्रवार या दिवशी वर्षप्रतिपदेच्या शुभ प्रातःसमयी काळ सुरू झाला, अर्थात
काळ हे वर्तमानपत्र सुरू झालं. जानकीबाईंचा विद्वान पती प्राध्यापकी सोडून एक वर्तमानपत्र काढतो आहे याचं कौतुक त्यांच्या राहत्या कोणकरांच्या वाड्यात जसं मालकांना होतं तसंच साऱ्या बिऱ्हाडकरूंनाही होतं. पुण्यातील वाडा संस्कृती म्हणजे एक जिव्हाळ्याचे संयुक्त कुटुंबच असायचं. मालक कोणकर स्वतः व शेंबेकर, अध्ये, परांजपे आणि इतर बिऱ्हाडे ही सर्व एक प्रकारचे प्रारंभीच्या काळचा स्टाफच म्हणजे सेवक वर्गच होता म्हणा ना. गुरुवारी रात्री ही सर्व मंडळी अगदी बायका मुलंसुद्धा चौकात अगर दिवाणखान्यात एकत्र जमत. प्रत्येकापुढे एक एक पाट ठेवला जाई. प्रेसमधून छापून आलेल्या कागदांच्या घड्या घालण्याचे काम पहाटेपर्यंत गमती जमतीने हसत खेळत चाले. काळमधील पांडित्य व प्रतिभा यांच्या विलक्षण संगमामुळे वाचक वर्ग प्रभावित होत असे. सरकारला भिवून वागणारे नेते काळातील लिखाणामुळे घाबरून जात असत, तर सरकार धार्जिणे व खुद्द ब्रिटिश अधिकारी संतापाने लाल होत असत. याचा दुष्परिणाम होणार ही गोष्ट सांगायला ज्योतिषाची गरज नव्हतीच. काळपत्रातील पंतांचा लोकमान्य व राजमान्य हा लेख वाचूनच दुसऱ्या दिवसापासून लोकमान्य हे विशेषण टिळकांच्या नावाच्या आधी लावून टिळकांना पत्र येऊ लागली. देशभक्त हे विशेषणही काळपत्रातूनच प्रथम वाचण्यात येऊ लागलं. सरकारला सरळ दोष देण्यापेक्षा अन्योक्ती, उपरोध व क्रांती, व्याजोक्ती, उपहास, रूपक व पुराणकथा यांचा चपखल वापर केला जात असे. शब्द साधे असत, पण साध्या साध्या शब्दातच लिहिण्याचे तेज आणि ठिणगीची आग असे. या लेखांमुळेच सावरकरांना मित्रमेळा स्थापण्याची प्रेरणा मिळाली. 19 जून 1908 रोजी काळ कचेरीला म्हणजे कोणकरांच्या वाड्याला पोलिसांचा वेढा पडला. पंतांना अटक झाली. त्यावेळी काळच्या 22,000 प्रती दर शुक्रवारी खपत असत. सावरकरांची लंडनची बातमीपत्रे काळमधूनच प्रसिद्ध होत होती. पंतांना अटक झाली. त्यांनी वकील न देता स्वतःच खटला चालवला. त्यांचे विद्वत्ताप्रचूर भाषण व देशप्रेमाची हृदयस्थ कळकळ शब्दातून पाझरत होती. त्यामुळे सर्व ज्युरींच्या अंतःकरणात दया उत्पन्न झाली आणि केवळ 19 महिन्यांची त्यांना शिक्षा झाली. परांजपे तुरुंगात जाणार, त्यांचे हाल होणार हे त्यांच्या पत्नीला कसं रुचणार? शिवरामपंत सुटून येईपर्यंत जानकीबाईंनी घराचा उंबरठाही कधी ओलांडला नाही की डोक्याला तेलाचा थेंबही लावला नाही. नवस सायास व्रतवैकल्य चालूच होती. पतीला तुरुंग हेच घर समजणे भाग पडले होते, तर पत्नीने घराला तुरुंग बनवून स्वतःला कोंडून घेतले होते. सांत्वन समाधान करणाऱ्यांची रीघ लागली होती, पण त्यांच्यासमोर जायलाही त्यांना नको वाटायचं. काळच्या 1 ऑक्टोबर 1909च्या अंकात पंतांच्या सुटकेची तारीख 5 ऑक्टोबर जाहीर झाली. त्यासोबतच ने मजसीने परत मातृभूमीला ही सावरकरांची कविताही. लोकांना सुटकेच्या वार्तेने अत्यानंद झाला. पंतांची भेट आपल्या मातोश्रींबरोबर 2 वर्ष झाली नव्हती, म्हणून सुटका झाल्यावर त्यांना ताबडतोब महाडला जायचं होतं. पण महाडच्या लोकांना वाटलं की इथे आले जर ते तर लोक पानसुपारीला बोलवतील, भाषणं ठेवतील आणि परत पंतांना पकडलं जाईल. त्यामुळे तुम्ही इकडे येऊच नका अशी पत्रे महाडून त्यांना आली. पंतांची प्रकृतीही ठीक नव्हती, त्यामुळे महाडला जाणं झालं नाही. दरम्यान पंतांच्या मातोश्रींचं निधनही झालं. मातोश्रींशी संवाद साधता आला नाही, म्हणून अस्वस्थ मनस्थितीतच पंत घरी आले होते. जानकीबाई आधीच सेवातत्पर होत्याच, त्यात पतिराजांची मातृभक्तीही त्यांना माहिती होती, म्हणून त्या आणखीनच दक्ष राहू लागल्या. 1914 साली पंतांनी तुळशीबागेत एक घर विकत घेतलं. स्वतःच्या वाड्यात सौ जानकीबाईंचा संसार सुरू झाला. या घटनेत त्यांनाही खूप समाधान लाभलं. पंतांनी स्वराज्य हे वर्तमानपत्र सुरू करायचं ठरवलं. त्याचवेळी मुंबईला गेलेल्या लोकमान्यांची तब्येत अति बिघडल्याने पंत सरदार गृहात गेले व त्यांच्या प्रकृतीची चौकशी करून भेट घेऊन ते थेट पुण्यात आले. तो मागोमाग त्यांच्या दुःखद निधनाची वार्ताही आली. 1 ऑगस्ट 1920 पंतांना खूपच मोठा धक्का बसला. 12 ऑगस्ट गुरुवार स्वराज्य या पत्राचा पहिला अंक टिळकांवरच्या मृत्यूलेखानेच भरला. नंतर प्रकृतीमुळे पंतांनी स्वराज्यातून आपलं अंग काढून घेतलं आणि 27 सप्टेंबर 1929 रोजी शुक्रवारी पंतांचे पंचप्राण
अनंतात विलीन झाले ते सूर्योदयीच. पती हेच सर्वस्व, त्याची सेवा करणं, त्याच्या आज्ञेत राहणं हेच तत्कालीन गृहिणीचं कर्तव्य समजलं जाई. पतिनिधनानंतर या कर्तव्य कठोर वास्तवातून मुक्तता होई, पण पुढील सारं आयुष्य जणू एकांतवासातच काढावं लागे. वर्षभर तर अंधार कोठडीत जणू. त्यानंतर देवळं म्हणजे पुराणं, कीर्तनं या सगळ्या गोष्टी ऐकून मनाला शांतवत राहायचं आणि घरात जमेल ती मदत करायची, हेच विधवेचे आयुष्य. सुदैवाने जानकीबाईंना तुळशीबाग जवळच होती. उत्तमोत्तम कथेकऱ्यांची कीर्तनं जानकीबाई ऐकायला जात असत. तिथे ऐकलेल्या गोष्टी नातवंडांना येऊन सांगत असत. अशा तऱ्हेने कालक्रमणा करत त्या उर्वरित आयुष्य जगल्या. मात्र दुर्दैवाने त्यांच्या मृत्यूची तारीख, पतिनिधनानंतर त्यांनी काही विशेष कामगिरी केली किंवा कसं, याची काहीच माहिती आज उपलब्ध नाही आहे. काळकार परांजपे हे तत्कालीन वृत्तपत्र सृष्टीचे अनभिषिक्त सम्राट होते. लोकमान्य टिळक हे राजकीय नेते होते, त्या जोडीला ते केसरी वृत्तपत्र पण चालवत असत. काळकार परांजपेंनी स्वतःला पत्रकारितेला वाहून घेतलेलं होतं. त्यांच्यावर ज्यांचा प्रभाव होता ते विष्णूशास्त्री चिपळूणकर किंवा तत्कालीन बाळशास्त्री जांभेकर, ह्या सगळ्याच लोकांनी वृत्तपत्राला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. वृत्तपत्र हे समाजमनाचा आरसा म्हणून कार्यरत होऊ लागलं. समाजाच्या मनात ब्रिटिश राजवटीबद्दल असलेला रोष योग्य शब्दांमध्ये वृत्तपत्रांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागला. याचा दुहेरी परिणाम घडला. एक म्हणजे या सर्व पत्रकारांवर आणि वर्तमानपत्रांवरती ब्रिटिशांची खपामर्जी झाली. त्याच वेळेला ब्रिटिशांना जनतेमधील आक्रोश सुद्धा जाणवला आणि ज्या ज्या वेळेला शक्य होईल त्या त्याप्रमाणे ब्रिटिशांनी नागरिकांना सुधारणा किंवा सुविधा देण्याचा प्रयास सुद्धा केला. अर्थात ब्रिटिशांच्या राजवटीमधील सामान्य जनतेला होणारा काच कमी होण्याच्या दृष्टिकोनातून वृत्तपत्रांनी अत्यंत दखलपात्र अशी कामगिरी बजावली आहे. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये वृत्तपत्रांचं हे योगदान बऱ्यापैकी दुर्लक्षित राहिलेलं आहे, परंतु या निमित्ताने आपण त्याचा पुन्हा आढावा घेणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. वृत्तपत्रांनी समाजाला एक वैचारिक दृष्टी देण्याचा प्रयास केला. समाज सुधारणेच्या दृष्टिकोनातून सुद्धा वृत्तपत्रांनी अत्यंत लक्षणीय असं कार्य केलेलं आहे. आणि एक विश्वास नागरिकांच्या मनात वृत्तपत्रांनी निर्माण केला की वर्तमानपत्रात येणारी बातमी ही सत्य पूर्ण अभ्यासाने आलेली असते. त्याचप्रमाणे वर्तमानपत्रातील अग्रलेख ही त्या वर्तमानपत्राच्या संपादकाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आजची जर वृत्तपत्र बघितली तर आपण अक्षरशः गुलिव्हरच्या साम्राज्यात आल्यासारखं आपल्याला वाटेल. आजचे वृत्तपत्र, त्यांचे संपादक किंवा आधुनिक काळामध्ये उपलब्ध झालेला इलेक्ट्रॉनिक मीडिया, हे सगळे लोक एक वैशिष्ट्यपूर्ण अजेंडा चालवत असतात. त्यांच्या मालकांनी त्यांना जी दिशा दिलेली असते त्या दिशेप्रमाणे हे पगारी नोकर कार्यरत असतात. याच्यातून जनसामान्यांचा आक्रोश हा कुठेही व्यक्त होत नाही किंवा मांडलाच जात नाही. दुर्दैवाने ज्याला सोशल मीडिया म्हणून हिणवलं जातं, त्या सोशल मीडियावर मात्र सामान्य जन स्वतःच्या व्यथा किंवा प्रशासनाबद्दल, सरकारबद्दल, राजकीय नेतृत्वाबद्दल असलेला रोष वारंवार प्रकट करत असतात. परंतु ही एक अत्यंत शोचनीय गोष्ट आहे की यापैकी कशाचंही रिफ्लेक्शन आजच्या वृत्तपत्रांमध्ये किंवा आजच्या मीडियामध्ये होत नाही. प्रत्येक सर्वसामान्य नागरिक हा पापभीरू असतो. प्रत्येक सर्वसामान्य नागरिक हा संविधानाचा किंवा कायद्याचा आदर करणारा असतो. प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला आपल्या देशाचं जे ब्रीदवाक्य आहे सत्यमेव जयते, याच्यावर पूर्णपणे त्याची श्रद्धा असते. दुर्दैवाने समाजात याच्या संपूर्णपणे विरोधात घटना घडतायत. प्रशासकीय नेतृत्व, न्यायालय किंवा राजकारणी सुद्धा सत्यमेव जयते या ब्रीदाला वारंवार पायदळीत उडवत आहेत. संविधानाचा उपमर्द करत आहेत आणि स्वतःला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून घेणारी पत्रकार सृष्टी, जे स्वतःला एक इम्युनिटी डिमांड करतात की आम्ही पत्रकार असल्यामुळे आमच्यावर कुठल्याही स्वरूपाची कारवाई केली जाऊ नये. आम्ही जे काही लिहू,
प्रकाशित करू किंवा बोलू, याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य समजलं जावं आणि त्यानिमित्ताने आमच्या कुठल्याही वक्तव्यावर कुठल्याही स्वरूपाची कायदेशीर कारवाई केली जाऊ नाही, असा वारंवार आग्रह पत्रकार मंडळी धरत असतात. परंतु ज्या पद्धतीची इम्युनिटी ते डिमांड करत आहेत, त्या पद्धतीचं प्रशासनिक व्यवस्थेविरुद्ध किंवा राजकीय नेतृत्वाविरुद्ध ते बोलतच नाहीयेत, लिहितच नाहीयेत. उलट ते त्यांचे पगारी नोकर असल्यासारखं वर्तन करत आहेत. आणि आज आपल्या देशातील लोकशाहीला असलेला सगळ्यात मोठा जर धोका काही असेल, तर आपल्या देशातील विकली गेलेली बाजारू पत्रकारिता हा आहे असं मला वाटतंय. कारण समाजमनाचा आरसा म्हणून वृत्तपत्र ही संकल्पनाच या लोकांनी उद्ध्वस्त करून टाकलेली आहे. किंवा वृत्तपत्र सृष्टीच्या बद्दल सामान्य जनांच्या मनात जो आदर असायचा, तो आदरही संपुष्टात आलेला आहे. एखादा संपादक आपला अग्रलेख लिहितो, तो अग्रलेख ही त्याची अधिकृत भूमिका असते, परंतु असा अख्खाच्या अख्खा अग्रलेख मागे घेण्याचे पराक्रम सुद्धा आपल्या संपादकांनी करून दाखवलेले आहेत. त्यामुळे एका वेगळ्या दृष्टीतून बघितलं तर आज आपल्या समाजाला काळकार परांजपे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, बाळशास्त्री जांभेकर किंवा लोकमान्य टिळक, अगदी प्रके अत्रे सुद्धा यांच्यासारख्या पत्रकारांची अत्यंत प्रकर्षाने उणीव जाणवते आहे. आणि मला विश्वास आहे की ह्या समयीतील शुभ्रकळ्यांच्या निमित्ताने पत्रकारितेचे एक चांगले आणि समाजाभिमुख अंग आम्हाला तुमच्या पुढे मांडता आलेलं आहे. कदाचित या मालिकेतून जर कोणी प्रेरणा घेतली आणि एक निष्पक्ष वृत्तपत्र खास करून मराठी भाषेमध्ये निर्माण झालं, तर माझ्या मते काळकार परांजप्यांना दिलेली ही सर्वोत्तम श्रद्धांजली असेल. धन्यवाद.